पिक्चर है और जो बताया वृद्ध आश्रम वृद्ध आदमियों के लिए, उसके लिए बहुत ग्रेट और बहुत बड़ी तारीफ की बात है। और हम भी वृद्ध आश्रम से ही हैं। हमारे सर भी बहुत अच्छे हैं, हमारे को बहुत लुकआउट करते हैं और हमारा जूनियर और सीनियर स्टाफ भी बहुत अच्छा है। फिल्म में क्या बताया है जी? फिल्म में क्या बताया? फिल्म में यही बताया कि आप अपने इसमें रहिए अच्छे से, सब वृद्ध आश्रमों को सबको इज्जत कीजिए। सबकी उन्होंने जैसे बताया, देखिए बेटा कैसा उनका पलट गया, वैसे ही होता है जिंदगी हर एक। आपको कैसी लगी? आप अपना बताइए एक्सपिरियंस। स्वतःच्या जीवनावर आधी सांगितलं, मुलं बाळं कसे असतात आताचे हे दाखवून ठीक आहे। काय वाटतं पिक्चर का बघावा? हा बघा, म्हणजे सर्व जमान्याला काय वाटतात दुनियेला त्याच्याबाबत हे सांगितलेलं आहे त्या पिक्चरला। फारच छान होता आणि विशेष करून आमची जी वृद्ध बंधू भगिनी आल्या होत्या त्यांना खूप कालांतरानंतर असा मोठ्या स्क्रीनवर हा पिक्चर पाहायला मिळाला। त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहत होता आणि प्रत्येकाच्या लाईफशी मिळते जुळते प्रसंग असल्यामुळे घरगुती प्रसंग चांगल्या पद्धतीने मांडले गेले आणि एक प्रभावशाली सिनेमा वाटला। यातून लेखकानं दिग्दर्शकानं काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे? दिव्याने हे केला की तुम्ही तुमच्या एक प्रिन्सिपल ठेवा आणि त्या प्रिन्सिपलला तुम्ही जागृत राहून कार्य करा। कोणाच्या म्हणण्यात येण्यापेक्षा तुमचं मन तुम्हाला काय साक्षी देतं आहे त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा। तुमचं काहीही नुकसान होणार नाही किंवा तुम्हाला सतत मदत मिळत राहील। आता आपण बघितलं की या ठिकाणी शेकडो वृद्धांनी पिक्चर बघितला, तर आपण काय सांगू इच्छिता यांच्या मुलांना किंवा ज्या मुली आहेत त्यांनी ब्रॉड माइंडेडली विचार करावा। जे संकुचित वृत्तीनं कोणाच्या सांगण्यावरून किंवा एक तिरस्कार वृत्तीनं पाहतात त्यांनी आपलं खरंच जे जन्मदाते आहे त्यांना अगदी काळजीपूर्वक सांभाळा। चुका होत असतील पण त्यांना सांभाळून घ्या, ॲडजस्ट करा। तुम्हाला नाही करता येतं तुमचे त्यांच्या संपर्कात राहा, एकदमच संपर्क तोडून राहू नका। जसं की आमच्या ताई त्यांच्या अंत्यविधीसुद्धा करतात। कमीत कमी तुम्ही या शेवटच्या दर्शनाला, तिथे त्यांना मदत करा आणि जाणीव ठेवा की जे कोणी नाही आहेत ते तुमच्यापेक्षाही जास्त काळजी घेत आहेत। तर त्यांनी थोडासा धडा घ्यावा आणि आपल्या मुलांकडे, आपल्या आईवडिलांकडे थोडं लक्ष द्यावं। जुनं फर्निचर म्हणजे सुरुवातीला मी स्वतः बघितला मूवी आणि मला ते लक्षात आलं की बाबा मुलगा म्हणजे एक मुलगा तो पण इतका वाईट नाही त्याच्यामध्ये की हे करतो, पण त्याच्या काही निष्काळजीपणामुळे त्या आईवडिलांचा जीव म्हणजे अक्षरशः त्याची आई दगावू शकत होती, इतकं म्हणजे हॉरेबल होतं। मग तो मुलगा ज्यावेळेस त्या आई वडील एक ॲक्शन म्हणजे काय होतं की मी बघितलं माझ्या आश्रमामध्ये 2019पासून मी हे काम करते, तर मुलं जर का काही पण चुकतात ना तर आई वडील त्याला सोडून देतात, सॉरी म्हणजे त्याला माफ करून टाकतात आणि ते त्यांचा जीवन प्रवाह या असं आश्रममध्ये किंवा रस्त्यावर येऊन राहतात। पण माझं म्हणणं तसं नाही करायला पाहिजे, त्या मुलांना कुठेतरी शिकवलं पाहिजे। या ज्या आजोबा आहेत त्यांनी जसं मुलांना धडा दिला तसं दिला पाहिजे, म्हणजे पुढची पिढी ही आश्रम किंवा रस्त्यावर नाही येणार। जर का मुलाला बाप कसा आहे आपला कळाला ना तर तो मुलगा बरोबर नीट राहील। वृद्धांनी हा पिक्चर बघायला पाहिजे, आपले कशामुळे हाल होत आहेत, पण आजच्या नवीन पिढीने हा पिक्चर बघणं फार गरजेचं आहे की आपण आई वडिलांना किती सुरक्षित ठेवू शकतो किंवा नाही ते खरंच त्यांनी हा पिक्चर बघायला पाहिजे। आय एम व्हेरी क्राईंग टुडे, म्हणजे इतकं रडलो की भयानक। इकडे माझ्यासमोर होतं, पाठीमागेच बसलेलं होतं, पण खरंच हा पिक्चर खूप सुंदर आणि छान आहे। प्रत्येकाने हा पिक्चर बघावा आणि आजच्या नवीन पिढीने तरी